जय भीम मित्रांनो, आजचा ब्लॉग हा अतिशय सुंदर असा होणार आहे, कारण आमच्या जळगाव शहरामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाशजी आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे। आम्ही वंचितचे कार्यकर्ते आहोत आणि आज जळगाव शहरामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा होणार आहेत। त्याकरता इथे भरपूर त्यांचे चाहते आलेले आहेत, आपण बघू शकता। आणि ते थोड्याच वेळात सभेसाठी रवाना होणार आहेत। तर आपण मित्रांनो, आम्ही इथे स्वयंसेवक म्हणून त्यांना सहकार्य करणार आहेत। त्याकरिता आम्ही एक टीम बनवलेली होती, आपण जसं बघू शकता। आणि मित्रांनो, थोड्याच वेळात माननीय बाळासाहेब आंबेडकर सभेसाठी रवाना होणार आहेत। आपण निश्चित करा। आपल्याच उमेदवाराला फक्त वंचितांच्या आणि लायक सुद्धा समजलं जात नाही। पंचायत समितीचं तिकीट मिळत नाही, जिल्हा परिषदेचं मिळत नाही। इथे तुम्हाला आमदार खासदार बनण्याची ताकद दिली जाते, विश्वास निर्माण केला गेला। आपण सत्ताधारी होऊ शकतो, सत्ताधारी होऊ शकतो। हा विश्वास फक्त बाळासाहेबांनी आपल्यात निर्माण केला। मित्र हो, येणाऱ्या निवडणुकीत फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला आपलं मत द्या, सत्ता आपल्या हाती घ्या आणि आपल्या समस्या आपणच सोडवूया। अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा जोराने म्हणा, माझं मत, माझं मत। दोन्ही हाताने म्हणा, माझं मत। धन्यवाद। जय भारत, जय संविधान, जय भीम, जय सेवालाल। आता अमरसिंह चव्हाण यांनी आपलं
अतिशय मनापासून कळकळीने आपल्या सगळ्यांना आव्हान केलं की आपलं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला असेल. आता पुढच्या आमच्या मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या कीर्तनकार आहेत, युवा कीर्तनकार आहेत, माईसाहेब पाटील या आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माईसाहेब पाटील. चला, सर्वात अगोदर प्रत्येकाने दोन्ही हात वर करून जोरदार असा जयघोष करायचा. दोन्ही हात वर झाले पाहिजे. जय भीम. आणखी जोरात आवाज. ही गर्दी अंधश्रद्धावान लोकांची गर्दी नाहीये. ही गर्दी परधर्माचा द्वेष करणाऱ्या लोकांची गर्दी नाहीये. ही गर्दी मानवतेला राखणारी आणि मानवतेच्या नेत्याच्या पाठीमागे उभी राहणारी गर्दी आहे. म्हणून पुन्हा एकवेळे जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय शिवराय. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या जिजाऊ माँसाठी शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. सिंहाच्या कपड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठीची छत्रपती संभाजीराजे भोसले. छत्रपती शिवराय कोण आहे? त्यांच्यावरती सर्वात प्रथम पोवाडा तयार करणारे किंवा त्यांच्या समाधीचा शोध लावणारे किंवा स्त्री शिक्षणाचा लढा पुढे नेणारे महात्मा ज्योतिबा फुले. दोन प्रकारची सावित्री या भारत भूमीला मिळाली. एक पौराणिक सावित्रीबाई ज्यांनी यमराजाकडून स्वतःच्या पतीचा प्राण मागून आणला, ह्या पौराणिक सावित्री झाल्या. पण एक अशा सावित्रीबाई झाल्या ज्यांच्या पतीने त्यांना शिक्षण रूपी अमृताचं प्राशन करून देऊन सावित्रीबाई फुलेंनाच अजरामर करून टाकलं. शिक्षण रूपी अमृताचं प्राशन करून देऊन असा सावित्रीबाई फुले. वडिलांनी मुलगा नाही शिकविला तो ही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेची शिक्षण देणे अगत्याची, अशी ग्रामहितेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्या देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. इतकंच नव्हे तर असे अनेक महापुरुष जे या महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या भारतभूमीत जन्मले. अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद असतील, ज्यांच्यामुळे अनेक मुली शिक्षण घेऊ शकले. अनेक महापुरुष मंडळी, त्या सर्व महापुरुषांना मी पिलवारचं वंदन करते, ज्यांच्यामुळे आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. सर्वात प्रथम ऍडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्यांना सुद्धा मी इथून वंदन करू इच्छिते. त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचेच ज्येष्ठ नेते ते म्हणजे आमच्या रेखाताई साहेब ठाकूर, त्यांना देखील मी प्रणाम करू इच्छिते. त्याचबरोबर युवा नेता वंचित बहुजन आघाडीचे त्या म्हणजे आमच्या शमीभाताई पाटील, त्याचबरोबर आमचे चेतनदादा गांगुर्डे, ज्यांच्यामुळे आज या जळगाव जिल्ह्याला पुन्हा एक वेळेस तेच बोलेल, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी आणि धर्मद्वेषाच्या बाहेर काढण्यासाठी ज्यांच्यामुळे ही सभा आयोजित झालेली आहे असे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण असणारी वंचित बहुजन आघाडीची टीम, त्या सर्वांचं सुद्धा मी खूप खूप असे इथे पहिले अभिवादन करू इच्छिते. महाराष्ट्र म्हटलं की काय येईल आपल्या डोळ्यांसमोर? संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र, शिवरायांची भूमी म्हणजे महाराष्ट्र आणि विकृतीचा नाश करण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारे
आम्हाला घेता की नाही घेता, तुम्ही कोणाच्या तालावर नाचता हे आम्हाला माहिती आहे, पण बेटेंनो हजारो वर्षाची मनस्मृती ही आंबेडकरांनी संपवली होती आणि याच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचे तुम्ही जर आत्ताच्या राज्य उभा केलं तो लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज, त्याच छत्रपती शिवरायांची इथल्या ब्राह्मण्यशाहीने दडवून ठेवलेली समाधी ज्यानं शोधून काढली, तो इथल्या सामाजिक क्रांतीचा प्रणेता म्हणजे क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यानं आपल्या पाठीतल्या मनक्याच्या पाणी होईस्तोवर आणि आयुष्यमान कैलास काळे राज्य कर्मचारी संघटना व त्यांच्या सहकारी हे साहेबांना निधी म्हणून एक कृषी सुद्धा देत आहे, त्यांनी सुद्धा विचार मंचावर यायचे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा सत्य बाळासाहेब आगे बोलो, सत्य बाळासाहेब आंबेडकर आगे बोलो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा सर्व मित्रांना विनंती आहे की सर्वांनी शांतता ठेवावी. आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे व त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. आम आदमी पार्टी, आम आदमी पार्टी कैलास काळे व त्यांचे सहकारी यांनी तत्काळ मंचावर यायचे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा मंचकावरती उपस्थित महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर, समीरा पाटील, चेतन गांगुर्डे, त्याच्याच बरोबर यंत्राणी माई या कीर्तनकार आहेत, प्राध्यापक लाभाने, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र रविकांत वाहक, जिल्हा निरीक्षक जळगाव पश्चिम, हिंगोलीचे उपस्थित या ठिकाणी मोहन राठोड, जळगाव पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हा अध्यक्ष पूर्व बाबा पवार, या ठिकाणी जितेंद्र केदार, महिला जिल्हा अध्यक्ष पश्चिमच्या असणाऱ्या संगीताताई साळुंखे, पूर्वच्या असणाऱ्या वंदनाताई सोनवणे, त्याच्याच बरोबर जळगाव महानगरचे असणारे अध्यक्ष ललित गोगावले, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी, एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून प्रचार असा चाललेला आहे की 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही असणारा 318, 324
लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली जागा, तो त्यांचा अजेंडा. आपल्याला असणारा महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागेपैकी किमान 30 लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. किमान 30. त्यांनी संकल्प केला, आपणही संकल्प करायचा, पण नुसता संकल्प करून चालत नाही. तर इथे आपली बाजू खरी ठरवायची असेल, आपली बाजू जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर आपण मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे हे लक्षात घ्या. हे मतदारापर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण केलेली संकल्पना यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या. आता ही संकल्पना यशस्वी करायची असेल तर या सरकारच्या विरोधातला मतदार कोण आणि आपल्या बाजूने मतदान कोण करू शकतो याचं पहिल्यांदा आपल्याला आकलन करावं लागणार. इथे सगळ्यात अस्वस्थ किंवा असुरक्षित हा जर कोण असेल तर कंत्राटदारीवरती, सरकारी कंत्राटदारीवरती लागलेला कर्मचारी हे आपण लक्षात. कॉन्ट्रॅक्ट पद्धतवरती लागलेला हा जो कामगार आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, हा सगळ्यात असुरक्षित. कोणाचा कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा आहे, कोणाचा कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाचा आहे, पुन्हा दिला जाईल का याची शंका आहे. एकदा तिशी ओलांडली की शासन म्हणते आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. हा जो असुरक्षित कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लागलेला कर्मचारी जो आहे, आपण पक्षाच्या भूमिकेमध्ये एक आश्वासन करतो की उद्याची असणारी सत्ता आणि या सत्तेमध्ये जर वंचित बहुजन. त्याच्यानंतर सोलापूर मधलं अक्कलकोट आहे, साताऱ्यामधलं पुसे सावळीच्या जवळ जी दंगल झाली त्यामुळे सातारा आहे, अकोल्यामधला धम्ममेळावा आहे, शिवाजी पार्क आहे. आज आपण या ठिकाणी जळगाव मध्ये देखील भेटलो आहोत. संविधानावरचा हा जो काही हल्ला आहे, भावना ठीक आहे, पण वस्तुस्थिती हा रिंग मास्टर जो आहे, हा रिंग मास्टर कधी हत्तीला उभा करतोय, कधी घोड्याला उभा करतोय, कधी अस्वलाला उभा करतोय, कधी कुत्र्यालाही उभा करतोय. आणि म्हणून या रिंग मास्टरला वाटलं की युती व्हावी तर युती झाली. या रिंग मास्टरला वाटलं की युती नाही झाली पाहिजे तर युती होणार नाही.
ही असणारी राजकीय परिस्थिती इथल्या रिंग मास्टरने आणून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा मी आज दुपारच्या असणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये RSSचे प्रमुख मोहन भागवत जे आहेत त्यांना एक प्रश्न विचारला. उत्तर देतील की नाही याची मला कल्पना नाही, त्यांना उत्तर देण्याची सवय नाहीये. अधिकृत सांगतोय, एक शिष्टमंडळ त्यांना असणारं निवेदन द्यायला गेलं. ते जिथे जाणार होते तिथे असणाऱ्या सगळ्यांना भेटलं, सांगितलं की आम्हाला आमचं निवेदन द्यायचंय. त्यांनी पोलिसांना सांगितलं की आम्हाला निवेदन द्यायचंय, कारण का त्यांना ब्लॅक कॅट सिक्युरिटी आहे. निरोप असा आला की RSSने आतापर्यंत कधीही निवेदन कोणाचं स्वीकारलेलं नाही. ते म्हटले अपवाद करा, आमचं स्वीकारा. ते म्हटलं आमची संस्कृती नाही की इथे निवेदन स्वीकार. तेव्हा मी मोहन भागवतांना विचारतोय की तुमची आणि नरेंद्र मोदी वर्षभरात भेट झाली का याचा खुलासा. त्याला दोन हिटलर आहेत, एक संघटनेतला हिटलर आहे आणि दुसरा लोकशाहीतला हिटलर आहे. तेव्हा आम्हाला या दोन हिटलरांची भेट झाली आहे का याची माहिती पाहिजे. दुर्दैवाने माझ्या टीकेनंतर आता नरेंद्र मोदीच्या पाठीमागचा बॉडीगार्ड दिसायला लागला. कारण मीच म्हणत होतो की नरेंद्र मोदी हा एकटाच दिसतो, दुसरा कोणी दिसत नाही लाल किल्ल्यावरनं. पण त्यांच्या अगोदरचे सगळे पंतप्रधान बघा, त्या सगळ्या पंतप्रधानाच्या पाठीमागे दोन बॉडीगार्ड त्या ठिकाणी दिसतात. मोदी त्या बॉडीगार्डला सुद्धा घाबरत होता. घाबरत याच्यासाठी होता की उद्या त्या बॉडीगार्डचा चेहरा बघून, लोकांनी ही चर्चा केली की मोदीपेक्षा बॉडीगार्ड चांगला आहे. मोदीपेक्षा बॉडीगार्ड चांगला आहे ही चर्चा होईल म्हणून तो बॉडीगार्डलाच दाखवत नव्हता अशी परिस्थिती. मागच्या 10 दिवसापासून एक बॉडीगार्ड दिसायला लागलाय, एक बॉडीगार्ड दाखवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या माणसाला आपले अंगरक्षक जे आहेत, आपल्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी आहेत, त्यांना दाखवण्यावरून सुद्धा त्याला भीती वाटते. या माणसाची मानसिकता काय असते? हा स्वतःवरती जेवढा प्रेम करतो, आणि उद्या जर पंतप्रधान झाला नाही ना आपला चेहरा दिसला नाही तर हा वेळेच्या हॉस्पिटलमध्ये हा एक रोग आहे, मानसिक रोग आहे. आणि म्हणून मित्रो, आज जे सांगितलं जातंय की मोदींशिवाय पर्याय नाही, मी त्यांना असं म्हणतो की काय महत्वाचं काम झालं एवढं तरी सांग. नाहीतर
मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्रपती आले होते, जो बायडन. त्या दोघांची प्रेस कॉन्फरन्स चालली होती. तुम्ही सगळ्यांनी टीव्ही वरती पाहिलं असेल. मोदीच्या हातामध्ये ग्लास होता की नव्हता? त्या ग्लासचा असताना संकेत असत. संकेत काय असतं की तुम्ही दारू पिणार असाल तर ह्या ग्लासमध्ये असत, या हातामध्ये ग्लास असतो. आणि तुम्ही दारू पिणार नसाल तर तुमचा ग्लास या हातामध्ये असतो. मोदीने चुकून दारूचा ग्लास चुकीच्या हातामध्ये धरलो आणि ती सगळी प्रेस कॉन्फरन्स जगामध्ये चालली होती. म्हणून मोदीची बदनामी होईल की मोदी दारू पितात म्हणून बदनामी होईल, या काळजीपोटी ते बायडननी सांगितलं की मोदीजी आपला ग्लास जो आहे तो चुकीच्या हातामधला आहे, तो बदला. आता ते संभाषण इंग्रजीमध्ये होतं. बायडन इंग्रजीमध्ये बोलत होता. पुन्हा खोला तुम्ही बघत असाल की तो एकदा नाही 3दा सांगत होता आणि मोदी आपलं 3 वेळा किकी 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 हसत होता. मी माझ्या मनातलं नाही सांगत आहे. तुम्ही आजही गेला तर तुम्हाला असणारे युट्यूब वरती तो सीन दिसेल. आणि शेवटी बायडन स्वतः दारे ह्याला मी सांगतोय नीट वाग तरी हा नीट वागत नाही. आता असा तीर मारणारा इथल्या असणाऱ्या बीजेपीच्या कार्यकर्त्याला पंतप्रधान पाहिजे असेल तर माझ्या अंदाजाने देशाचा लखलाट झाला असंच मी त्या ठिकाणी मानणार. आणि म्हणून मित्रो, आता रेल्वेनी प्रवास करायला 10-15 दिवस अगोदर तिकीट काढावं लागतं. तेही कन्फर्म होईल की नाही हेही माहिती नाही. पुन्हा कधीतरी त्याचा असणारा समाचार घेईल की देशाला असणारा फार चांगल्या रीतीने चालवलेला आहे, गाड्या नव्या आलेल्या आहेत, अमुक नव्या आलेल्या आहेत, पण असणाऱ्या लोकांच्या सोयीच्या गाड्या या बंद झाल्या अशी असणारी परिस्थिती आहे.